इंधन टंचाईमुळे राज्यातील अनेक भागामध्ये पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी। जळगाव, बुलढाणा, अकोला, अहिल्यानगर, नांदेड, वाशिमसह अनेक जिल्ह्यांमध्ये रांगा लागल्या। नंदुरबारच्या शहादामध्ये डिझेल भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला मारहाण देखील करण्यात आली। हिंगोलीमध्ये पेट्रोल पंपावरती डिझेल घेण्यासाठी नागरिकांची गर्दी। कळमनुरीतील बोल्डा फाट्यावरील पंपावरती 1 किलोमीटरपर्यंत रांग, ट्रॅक्टर घेऊन नागरिक रांगेत होते। डिझेल रांगेतले 80% लोक काळा बाजार करणारे। मंत्री गिरीश महाजन यांच्या दाव्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप। राज्यभरात वादळी वारा आणि पावसाचं थैमान। जळगाव, धाराशिव, श्रीगोंदा, रायगड, रत्नागिरी आणि मालेगावला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं। शेती पिकांसह कांदा, पपई, केळी, डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त। काही भागामध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांचीही तारांबळ। यवतमाळ जिल्ह्यामध्ये उष्माघातानं 4 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय। दिग्रसमध्ये एकाच दिवशी 3घांचा मृत्यू। बाभळगाव तालुक्यामध्ये एका वृद्धाचा मृत्यू झाला। विदर्भाला उष्णतेचा रेड अलर्ट कायम। अकोला, अमरावती आणि वर्ध्याला रेड अलर्ट, तर नागपूर, चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट। तापमानात वाढ झाली, त्यामुळे काळजी घेण्याचं देखील आवाहन। रायगडला लिलाव पूर्ववत होणार। लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी न होण्याचा व्यापारी असोसिएशनचा निर्णय मागे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला।